विचारसागर विचारसागर ग्रंथामध्ये तरंग दुसरा आणि दुसऱ्या तरंगामध्ये सिद्धांत मताने विषयाची सिद्धी. सिद्धांत मताने विषयाची सिद्धी पाहत असताना त्यामध्ये जीव आणि ब्रह्म यांची एकता त्या ठिकाणी सिद्धच आहे. जीव आणि ब्रह्म यांची एकता सिद्ध आहे हे सांगत असताना 3 मुद्दे उपस्थित केले होते. अंतःकरण, त्या अंतःकरणाचं अधिष्ठान असणारे चैतन्य आणि त्या अधिष्ठान चैतन्याचं अंतःकरणामध्ये पडलेलं प्रतिबिंब, त्यालाच त्या ठिकाणी एक विशेषण आणि विशिष्ट असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता त्याचा विचार करता असताना पूर्वपक्षाने म्हटलं होतं की तुम्ही जो साक्षी मानता तो साक्षी मानण्याची आवश्यकता नाही किंवा तो अत्यंत वंद्यपुत्राप्रमाणे अज्ञात आहे असं त्याने म्हटलं होतं. परंतु आता ह्या ठिकाणी विशिष्ट असणारा जो जीवपद आहे त्याचा जर स्वीकार करायचा असेल तर मग ह्या ठिकाणी विशेष किंवा विशेषण याचा त्याग करून चालणार नाही. याचा जर त्याग केला तर अशा असणाऱ्या विशिष्टाची सिद्धीच त्या ठिकाणी होणार नाही. उदाहरण सांगताना असं म्हटलं त्याने की एखादा राजसेवक असेल आणि राजसेवकाच्या ठिकाणी त्याचा सत्तांश दिसत नाही. मग सत्तांश दिसत नसला आणि तो जर मानला नाही तर त्याचं काय नष्ट होईल? राजसेवकत्व त्या ठिकाणी नष्ट होईल. तसं ह्या ठिकाणी जीवपद आहे, त्या ठिकाणी विशिष्ट असणारं जीवपद आहे. त्यामध्ये जर तो विशेष भाग आणि जर त्याचा स्वीकार केला नाही तर विशिष्टाची सिद्धी होईल का? तर विशिष्टाची सिद्धी होणार नाही, आहे का नाही? तसं सर्वव्यापक असणारं जे ब्रह्मचैतन्य आहे त्या असणाऱ्या ब्रह्मचैतन्याचा जेवढा भाग अंतःकरणाने व्यापलेला आहे, बरोबर की नाही? ब्रह्मचैतन्याचा जेवढा भाग अंतःकरण अधिष्ठान रूपाने आहे त्या भागाला काय म्हटलं त्या ठिकाणी? कूटस्थ साक्षी आत्मा अशी त्याला त्या ठिकाणी अनेक नावं आहेत. आणि तो जो चैतन्य भाग आहे, चैतन्य भाग म्हणजे अंतःकरणाने जो आपल्याला भाग आहे तो चैतन्य भाग, तो जीव स्वरूपामध्ये काय विशेष अशा प्रकारे सांगितलेला आहे. आणि पूर्वपक्ष काय म्हणतो होता की तो वंद्यापुत्राप्रमाणे अत्यंत असत आहे. परंतु खरं पाहायला गेलं तर तो वंद्यापुत्राप्रमाणे असत आहे का? उलट तो जर नसला तर जीवाची सिद्धी झाली असते का? तर त्या ठिकाणी जीवाची सिद्धी झाली नसती. म्हणून त्याला वंद्यापुत्राप्रमाणे असत आहे असं म्हणून चालणार नाही. पण त्या साक्षीचा जर स्वीकार केला नाही तर विशिष्ट जो जीव आहे त्याची मात्र सिद्धी घडणार नाही. याकरता साक्षीचा स्वीकार केलाच पाहिजे. म्हणून आता आपल्याला त्याने साक्षी नाही म्हणून सांगितलं होतं, तर या ठिकाणी साक्षीचा स्वीकार हा कशाही प्रकारे शेवटी करायलाच पाहिजे. विशिष्ट जीवाचे शुद्ध ब्रह्माशी ऐक्य घडत नाही. आता विशिष्ट जो आहे का नाही जीव, तर जीव का त्या ठिकाणी विशिष्ट झाला तर त्याला बुद्धी उपाधी लागली आणि बुद्धीमध्ये किंवा पडलेला तो आभास आहे. मग आता त्या असणाऱ्या जीवाचं ब्रह्माशी ऐक्य होत नाही. का ऐक्य होत नाही? त्याला उपाधी लागली. मग उपाधी लागल्यामुळे त्याचं ब्रह्माशी जरी ऐक्य होत नसेल, कोणाचं? विशिष्ट असणाऱ्या जीवाचं, परंतु ज्याचं प्रतिबिंब पडलेलं आहे तो मात्र साक्षी आत्मा कुठंच, तो तर सच्चिदानंद रूप आहे ना. मग त्याचं ब्रह्माशी ऐकत्व घडायला काय हरकत आहे का? त्याचं ब्रह्माशी एकत्व घडतं, फक्त कशाचं घडत नाही? जीवाचं घडत नाही. आता खरं पाहायला गेलं तर आपल्याला साक्षीचं ब्रह्माशी एकत्व घडायचं आहे का जीवाचंच खरं ब्रह्माशी एकत्व घडायचं आहे? बरं खरं पाहायला गेलं तर एकत्व कशाचं घडलं पाहिजे? जीवाचंच ब्रह्माशी ऐक्य घडलं पाहिजे. साक्षीचं तर हायचे ऐक्य, आहे का नाही?
परंतु आता एकी नाही सांगायचं. ब्रह्माशी जीवाचं सुद्धा काय आहे, ब्रह्माशी एकत्व घडतं. पण जीवाचं ब्रह्माशी म्हणजे कोणत्या ब्रह्माशी एकत्व घडतं? सर्वव्यापक ब्रह्माशी एकत्व घडतं का साक्षीशी एकत्व घडतं, आत्म्याशी एकत्व घडतं, तोंपद लक्षाशी एकत्व घडतं? पहा बरं. साक्षी बरोबर एकत्व घडतं. साक्षी बरोबर एकत्व घडत असतं. आणि ते पण कसं एकत्व घडायचं, तर त्याच्यामध्ये बाद समानाधिकरण आणि मुख्य समानाधिकरण ह्या गोष्टी लक्षात आलं की त्या असणाऱ्या जीवाचं ब्रह्माशी एकत्व घडायला हरकत नाही. ब्रह्म म्हणजे साक्षीशी एकत्व घडायला हरकत नाही. अशा प्रकारे जीव ब्रह्माचं ऐक्य त्या ठिकाणी होत आहे. आता आपल्याला सिद्धी काय करायची, का त्याने तो साक्षी मानायचाच बंद केला होता, साक्षी मानत नव्हता. म्हणून आता साक्षीचा तर त्या ठिकाणी स्वीकार झाला की नाही, आता मात्र साक्षीचा अशा प्रकारे स्वीकार झालेला आहे. पहा आता खाली मुद्दे उपस्थित झाले होते, त्या मुद्द्यावर विचार करायचा आपल्याला. आता याच्यामध्ये ना कोणाला जर काही लक्षात आलं नाही तर परत तुम्ही वारंवार त्याच्यामध्ये विचारणा करू शकता. ठीक आहे ना. आभासयुक्त अंतःकरण हे झालं वरचं एकत्व घडते. आभासयुक्त अंतःकरण हे साक्षी चैतन्याचे विशेषण असल्यामुळे त्या साक्षीचा जीवाशी त्या साक्षीच्या ठिकाणी जीव असा व्यवहार होतो. तेच साभास अंतःकरण उपाधी असेल तर अधिष्ठान चैतन्यास साक्षी अशी संज्ञा येते. आता आपण काय पाहिलं होतं की अंतःकरण अधिष्ठान चैतन्य, आणि त्या अंतःकरणामध्ये त्या अधिष्ठान चैतन्याचं पडलेलं प्रतिबिंब, असं आपण विचारात असा आपण जीवाचा विचार त्या ठिकाणी केला. आता कसंही जर झालं तर त्या अंतःकरणामध्ये काय पडलेलं प्रतिबिंबित, तर चैतन्याचं पडलेलं प्रतिबिंब आहे. चैतन्य म्हणजे साक्षी हे बिंबाप्रमाणे झालं, आणि त्या बिंबाचं प्रतिबिंब कशात पडलेलं आहे, अंतःकरणामध्ये पडलेलं आहे. आता त्या अंतःकरणामध्ये पडलेलं प्रतिबिंब आहे त्याला आपण काय म्हणतो, साभास अंतःकरण असं त्या ठिकाणी म्हणत असतो. आता तेच असणारं साभास अंतःकरण ते कधी कधी उपाधी होतं आणि कधी कधी त्या ठिकाणी विशेषण होत असतं. ते अंतःकरण उपाधी कधी होतं आणि अंतःकरण विशेषण कधी होतं असतं, याची व्याख्या थोडक्यात कोणाला आठवत असेल तर सांगा बरं. ते अंतःकरण काल बोललो होतो आपण, उपाधी कधी होतं आणि विशेषण कधी होतं, आठवतं का थोडंफार कोणाला? ते अंतःकरण उपाधी कधी होतं आणि विशेषण कधी होतं, पहा बरं. बरं, अज्ञानी मनुष्याचं अंतःकरण विशेषण होतं का ज्ञानी मनुष्याचं अंतःकरण उपाधी होतं, का ही व्याख्या बरोबर आहे? ज्ञानी मनुष्याचं अंतःकरण विशेषण होतं का उपाधी होतं? नाही, उपाधी होतं, उपाधी. आणि अज्ञानी मनुष्याचं अंतःकरण विशेषण होते. मग विशेषण म्हणजे काय आणि उपाधी म्हणजे काय? विशेषण म्हणजे विशेषण आपलं कर्म धर्म करता सुख दुःख हे जे विशेषण, हे जेव्हा आपलं कर्म धर्म करता सुख दुःख हे विशेषाच्या ठिकाणी घालतं तेव्हा त्याला जीव असं म्हणतात. आणि आपण वेगळं राहून जेव्हा दुसऱ्याचं ज्ञान करून देतो तेव्हा त्याला उपाधी असे म्हणतात. त्या अंतःकरणाला उपाधी म्हटलं जातं. अंतःकरणाला विशेषण कधी म्हटलं जातं की आपलं धर्म जेव्हा ते विशेषावरती घालतं किंवा आपल्या धर्मासही दुसऱ्याची ओळख करून देत असतं, तेव्हा त्या अंतःकरणाला विशेषण म्हटलं जातं, आहे का नाही? आणि आपण मात्र वेगळे राहून म्हणजे उपाधीनं फक्त वेगळे राहून, आहे का नाही, ओळख पटण्याकरता उपाधीनं फक्त वेगळे राहून जेव्हा ते दुसऱ्याची ओळख करून देतं म्हणजे विशेषाची ओळख करून देतं, त्यावेळेस ते अंतःकरण काय होत असतं, उपाधी असतं, आहे की नाही? एवढे फक्त 2 मुद्दे लक्षात आले तर हा सगळा पॅरेग्राफ तुमच्या काय सहज अशा प्रकारे लक्षात येऊ शकतो. पाहता, आभासयुक्त अंतःकरण हे साक्षी चैतन्याचे विशेषण असल्यामुळे त्या साक्षीच्या ठिकाणी जीव असा व्यवहार होतो. काय व्यवहार होतो साक्षीच्या ठिकाणी?
त्या चैतन्याच्या ठिकाणी जीव असा व्यवहार होतो. का जीव व्यवहार झाला? कारण अंतःकरण काय झालं त्या ठिकाणी? उपाधी झालं. जेव्हा अंतःकरण उपाधी होतं तेव्हा साक्षी चैतन्याला जीव विशेषण झालं. विशेषण होतं तेव्हा जीव होतो. हा, मग बरोबर आहे ना. हा, फक्त ते साक्षी चैतन्य नाही म्हणता, ते अधिष्ठान चैतन्य म्हणायचं. हे माझं जरा विसंगत झालं. म्हणून आभासयुक्त अंतःकरण असं आहे. प्रत्येकाने इतकं जर ऐकलं बारकाईनं, ऐकणं आणि वेळेत जर ऐकलं तर मग पटकन लक्षात येऊ शकतं. मागं पुढं जर झालं तर मग लक्षात येणार नाही. मग आभासयुक्त अंतःकरण साक्षी चैतन्याचे विशेषण असल्यामुळे त्या साक्षीच्या ठिकाणी जीव असा व्यवहार होतो आणि तेच साभास अंतःकरण उपाधी असेल तर अधिष्ठान चैतन्यास साक्षी अशी संज्ञा येत असे. आता संज्ञा शब्दाचा आपण काल विचार केला की एखाद्या पदार्थाची ओळख, एखाद्या वस्तूची ओळख पटण्याकरता काय, एखादा संकेत केला असतो, एखादी खूण केली असते, एखादं लक्षण केलं असतं, त्याला संज्ञा असं म्हणतात. जसं पाहिलं की नाही, उपजल्या बाळकाशी नाव नाही त्यापाशी, ठेवल्या नावाशी ओध येतं उठे. एखाद्या बाळाला ते जन्माला आल्याच्या नंतर काही कोणतं नाव घेऊन येतं का? सांगतं का ओळख करून की माझं नाव अमुक अमुक आहे, अशा नावाने मला तुम्ही म्हणा, सांगा, असं म्हणतो का आपण? त्याला काही नाव नसतं. मग त्याला जे नाव, जो संकेत, जी खूण, असं काही जर ठेवाल त्याच नावाने ते तुम्हाला बोलतं का नाही? हा, तसं तुम्ही आता ते शुकांचं वर्णन केलं आपण, त्याला काही नाव वगैरे ठेवलं का? काही नाव नव्हतं ठेवलं. अशा पद्धतीनं काही नाव ठेवल्यानंतर फक्त म्हणले शुक शुक शुक, हाच एक संकेत झाला ना, हीच त्याची ओळख झाली का नाही? अशा पद्धतीनं. म्हणून ओळख पटण्याकरता जो संकेत केलेला असतो त्याच संज्ञा म्हणतात. जीवामध्ये जो चैतन्य भाग आहे तो मंद बुद्धी पुरुषास न समजण्यासारखा असला तरी शास्त्रयुक्तीने ज्याची सिद्धी होते तो पदार्थ न मानणे हे साहस आहे. काल असं पाहिलं की मंद बुद्धी पुरुषास न समजण्यासारखा असला, काय की जीवामध्ये जो चैतन्य भाग आहे तो भाग कसा आहे? विशेष असणारा चैतन्य भाग आहे. बरोबर की नाही? जीवामध्ये आता तो असणारा चैतन्य भाग तो मंदबुद्धी पुरुषास न समजण्यासारखा असला तरी, आता तो मंदबुद्धी पुरुषाला समजतो का? त्याला मान्य तरी होतो का? उलट तो त्याला विचारलं, तू आत्मा सच्चिदानंद रूप आहे, तू साक्षी आहे, तू कुटस्थ आहे असं म्हटलं तर तो काय म्हणला, मी साक्षी वगैरे असं काही नाही, मी सामान्य काय न्हावी आहे आणि मी काय करतो, दाढी डोकी करतो, एवढंच माझं काम आहे. याच्यापेक्षा मला जास्त काही माहिती आहे का? किंवा तो मध्ये कधी ऐकला का? नाही. म्हणजे हे अज्ञानी मंदबुद्धी पुरुषाला कधी कळतो का? कळत नाही. मग तो मानतो का? मानत नाही. आणि पूर्वपक्ष म्हणला काय, तो कधी कोणाला माहितीच नाही. म्हणजे तो वंद्यापुत्राप्रमाणे कसा होता? अत्यंत असत होता. तर अत्यंत असत आहे का? जर आता तो साक्षी जर नसला तर हा चालला असता का? हा बोलला असता का? याच्या ठिकाणी काही क्रिया झाली असते का? कोणत्या प्रकारची क्रिया झाली नसती. म्हणून तो मंदबुद्धी पुरुषास न समजण्यासारखा असला तरी शास्त्रयुक्तीने ज्याची सिद्धी होते तो पदार्थ न मानणे हे साहस आहे. हे साहस आहे. हे सगळ्यात मोठे जीवनामध्ये त्याचं काय धाडस आहे. ऐक नाही, त्या दुकानामध्ये बसतो आणि त्या दुकानाला मात्र मान्य करत नाही. हे काय थोडं साहस आहे का? हे मोठ्या असं प्रकारचं साहस आहे. यावरून इतकं सिद्ध झाले की साभास अंतःकरण विशिष्ट चैतन्य जीव आहे. ऐक नाही, साभास अंतःकरण जेव्हा ते विशिष्ट होतं की नाही, विशिष्ट शब्दाचा अर्थ काय केला आपण? विशेष, विशेषण आणि विशिष्ट. बरोबर ना? विशिष्ट शब्दाचा अर्थ काय होतो? वाच्यार्थाने जीव होतो. जीव होतो, आहे का नाही? मग विशिष्ट शब्द आला त्या अर्थी ते अंतःकरण कसं असेल बरं? सामान्य विशेषण स्वरूपाचंच अंतःकरण असेल ना. म्हणून साभास अंतःकरण विशिष्ट चैतन्य जीव आहे आणि त्यात साभास अंतःकरण एवढा भाग विशेषण आहे. ऐक नाही, साभास अंतःकरण म्हणजे अंतःकरणामध्ये चैतन्याचं पडलेलं प्रतिबिंब. बरोबर ना? म्हणजे ते जशी गर्भवती स्त्री असते का नाही, गर्भवती का तर गर्भ असतो म्हणजे ते दोन जीवाची. म्हणजेच काय, हे अंतःकरण नुसतं अंतःकरण आहे का त्याच्यामध्ये पडलेलं प्रतिबिंब पण आहे? तर ते प्रतिबिंब आहे. असं ते साभास अंतःकरण झालं आणि एवढा भाग त्या ठिकाणी काय झाला? विशेषणाने युक्त झाला. आता विशेष जो चैतन्य भाग त्यालाच आपण काय म्हणतो? साक्षी आत्मा कुटस्थ. आता विशेष जो चैतन्य भाग
त्यासच साभासांतकरण विशेषण असेल, आहे का नाही. आता बघा, विशेष जो चैतन्याचा भाग आहे का नाही, त्यासच साभासांतकरण विशेषण असेल, आहे का नाही. ते विशेषण असेल तर जीव म्हणावे, आणि साभासांतकरण उपाधी असेल तर अशा असणाऱ्या अधिष्ठान चैतन्याला त्या ठिकाणी साक्षी म्हणावे. इथं वर जी जशी व्याख्या दिली का नाही, तसं इथं पण ही व्याख्या दिली. काय दिली? साभासांतकरण विशेषण असेल तर अधिष्ठान चैतन्याला काय म्हणायचं? जीव म्हणायचं. आणि साभासांतकरण जर विशेष उपाधी जर असेल तर त्या असणाऱ्या अधिष्ठान चैतन्याला साक्षी असं म्हणावं. ह्या दोनच ओळीमध्ये ना वरचा सगळा अर्थ तिथं बी आपल्याला आहे. हे नाही कळलं तर वरचं इथं आले ते घ्या, नाही तर हे खालचं या ठिकाणी घ्या. अंतःकरणाच्या ठिकाणी अंतःकरणाच्या ठिकाणी कर्तृत्व, भोक्तृत्व, सुख दुःख इत्यादी संसार धर्म आहेत. आता हे अंतःकरणाच्या ठिकाणीच आहे ना, सुख दुःख संसार धर्म. चैतन्याच्या ठिकाणी आहे का खरं पाहायला गेलं तर? चैतन्याच्या ठिकाणी नाहीचे, हे अंतःकरणाच्या ठिकाणी आहे. परंतु अंतःकरणाच्या ठिकाणी असणारं सुख दुःखादी कर्तृत्व भोक्तृत्व धर्म ते काय करत असतं, कधी कधी चैतन्यावरती घालण्याचा प्रयत्न करत असतं. म्हणजे आपल्या सहित दुसऱ्याची ओळख करून द्यायचा प्रयत्न करत असतो. मग आपल्या सहित दुसऱ्याची ओळख करून द्यायचा प्रयत्न केला अशा अंतःकरणाने, तेव्हा त्या अंतःकरणाला काय म्हटलं जातं? तेव्हा त्याला विशेषण म्हटलं जातं. बरोबर आहे की नाही? आपल्या सहित दुसऱ्याची ओळख करून देऊ लागला की त्याला विशेषण असं म्हटलं जातं. आणि जर तो म्हणू लागला, अहो हे चाले हे शरीर कोणाचे असत ते, कोण बोलवी ते हरिविन, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको, ऐक नाही. अहो हे सगळं ईश्वराच्या भगवंताच्या कृपेने चाललंय. आपण काय निमित्ताचा धने केला असे प्राणी, आपण फक्त निमित्त आहे, फक्त आहे का नाही. आपण फक्त एक त्याला निमित्त फक्त झालेलं आहे. असं जर अंतःकरण विचार करत असेल तेव्हा ते अंतःकरण विशेषण असेल का उपाधी असेल? उपाधी असेल. ते उपाधी असेल, आहे का नाही. आणि जर एखादं म्हणत असेल, अहो काय संसार दुःखमुळं चौकडी इंगळ, हे काय संसारामध्ये काय खरं आहे का? हो सारं जीवनामध्ये दुःख आहे, मला जन्माला यावं लागतं, मला मरावं लागतं, मला अमुक व्हावं लागतं, असं जर अंतःकरणाच्या ठिकाणी विचार उत्पन्न होत असेल तेव्हा ते अंतःकरणाला काय नाव येईल बरं? विशेषण असं नाव येत, आहे का नाही. म्हणजे हे किती सोपं आहे, सरळ आहे का नाही. जर आपल्या ठिकाणी सुख दुःख अमुक तमुक हे सारखे जर आपल्याला प्रतितले येत असेल आणि आपण पारमार्थिक सत्तेचा जो कप्पा केला त्या कप्प्यामध्ये जर आपण अशा पद्धतीनं दुःखाने विवळत असेल, बरोबर आहे का नाही, तर आपलं अंतःकरण काय झालेलं थोडक्यात ते विशेषण झालेलं आहे. मग आपलं अंतःकरण विशेषण करावं का उपाधी करावं? तर आपलं अंतःकरण नेहमी उपाधी करावं. कारण उपाधी काय करतं की आपले धर्म कधी विशेषावरती घालवत नाही, ऐक नाही. आपले धर्म कधी विशेषावरती ते घालवत नसतं. हे आता हे वारंवार त्याची वाच्यता केली ना, आणि ते वारंवार आपल्या कानावर पडलं का मग ते मुद्दे आपल्याला जरा सरळ होतात. म्हणून ते वारंवार सांगायचं. भले पुढचा मुद्दा थोडा कमी होईल वाटलं असतं, पण हे पण वारंवार लक्षात आलं पाहिजे. त्या धर्माचं वर्तमान नाही राहिलं. अंतःकरणाच्या ठिकाणी कर्तृत्व, भोक्तृत्व, सुखदुःख इत्यादी संसार धर्म आहेत. त्या संसार धर्मासह वर्तमान शुद्ध जो साक्षी त्याच्या ठिकाणी अंतःकरण ज्ञान करून देते, त्यावेळेस अंतःकरणास विशेषण म्हणावे. खालचं डाकाक्षर ती पाठांतर करण्याची गोष्ट असते. आपल्या धर्मासह वर्तमान जे दुसऱ्याचे ज्ञान करून देते त्यास विशेषण म्हणतात, आणि आपण वेगळे राहून जे दुसऱ्याचे ज्ञान करून देते त्यावेळेस त्याच असणाऱ्या अंतःकरणाला उपाधी असं म्हणतात. उदाहरणार्थ दिलतं आपल्याला, काळा घोडा, या वाक्यात घोडा हे विशेष आणि काळा हे विशेषण आहे. काळा रंग आपल्या सवर्तमान घोड्याचे ज्ञान करून देतो. आता काळा रंग, दंडी पुरुष, पगडीवाला पुरुष, ऐक नाही. नील घट, आता नील काय आहे आणि घट काय आहे बरं? नील विशेषण. नील काय झालं? विशेषण झालं. आणि घट काय झालं? विशेषण झालं. आता त्या जर एखाद्या व्यक्तीला म्हटलं की पिवळा घट आहे का नाही, 100 घाटामध्ये एक त्यामध्ये एक घट आहे, मला पिवळा घट घ्यायचा आहे ना, मग आहे एक पिवळा घट, जा घेऊन या. मग तिथं 100 घट होते, त्याच्यामध्ये अनेक रंग होते, पण त्या अनेक रंगामध्ये काय शोधलं त्यांनी? पहिल्यांदा पिवळा रंग शोधला, आहे का नाही. आणि पिवळ्या रंगाने त्या घटाचं ज्ञान केलं आणि त्याने तो घट उचलून
आणला. म्हणजे मग पिवळ्या रंगाने काय केला, घटाचं ज्ञान करून दिलं. ऐक नाही, म्हणजे पहिल्यांदा ज्ञान कशाचं झालं, घटाचं झालं का रंगाचं झालं? रंगाचं झालं. म्हणजे त्या रंगाने पहिला घटाचं ज्ञान करून दिलं का आपलंच ज्ञान करून दिलं? आपलं ज्ञान केलं, नंतर घटाचं ज्ञान करून दिलं. बरोबर की नाही? मग आता ते विशेषण झालं का उपाधी झालं? विशेषण झालं. ते विशेषण झालं, आहे का नाही? म्हणून त्या ठिकाणी काळा घोडा, काळा रंग, काळ्या रंगाने पहिल्यांदा स्वतःचं ज्ञान करून दिलं. मग स्वतःचा धर्म कुठं घातला? घोड्यावर घातला, विशेष असणाऱ्या घोड्यावर घातला. आणि मग काय झाला, तो काळा घोडा असं त्या ठिकाणी विशिष्ट पदाची सिद्धी झाली. पहा, काळा घोडा आहे या वाक्यात घोडा हे विशेष आणि काळा हे विशेषण आहे. काळा रंग आपल्या धर्मासह आपल्या सहवर्तमान, म्हणजे आपल्या धर्मासह वर्तमान असं जर केलं तरी चालेल, आहे का नाही? इथं असंच होईल ना, गेले का ओंकार महाराज? मग काळा रंग आपल्या धर्मासह वर्तमान घोड्याचे ज्ञान करून देतो म्हणून काळा रंग हे घोड्याचे विशेषण आहे. घोडा हे विशेष आहे का नाही? इथं बरोबर आहे का ओंकार महाराज? आपल्या सवर्तमान किंवा आपल्या धर्मासह वर्तमान म्हणायला पाहिजे, नाही तर धर्मासह वर्तमान शब्द घालायला पाहिजे तिथं. बरोबर होतं, कारण त्याचा धर्म रंग कोणता आहे, तो त्याचा धर्मच झाला ना थोडक्यात. मग आपल्या धर्मासह किंवा अंतःकरणातले सुख दुःख कर्तृत्व भोक्तृत्व हे संसाराचे स्वतःचे काही अंतःकरणाचे धर्म आहे, पण ते कुठं घातले? विशेषावरती, म्हणजे साक्षी चैतन्यावरती घातले. मला असं वाटतं इथपर्यंत काल आपलं झालं होतं. असा आवाज येतो तुम्हाला? जास्त त्याच्यात पंख्याचा वगैरे आवाज येतो, ते हेडफोन लावायला येतो. आता पहा बघा, येतो व्यवस्थित ना? बरं, तर पहा आता बरोबर विशेषण आहे. घोडा हे विशेष आहे, काळा घोडा हे विशिष्ट झालं, ऐक ना. याच्यामध्ये एक विशेष आहे, एक विशेषण आहे आणि एक विशिष्ट आहे त्या ठिकाणी. बरं, आता आपल्याला हे अंतःकरणाचं जे विशेषण आहे हे विशेषण आपल्याला कळालं. आता आपल्याला काय पाहिजे त्या ठिकाणी? उपाधी त्या ठिकाणी पाहिजे. आता उपाधीसाठी कोणतं उदाहरण द्यायचं? तर आपण काल पाहिलं होतं कानाचा चाफा. कानाचा चाफा सांगत असताना त्याला अजून काय नाव आलेलं आहे? कर्णशुष्कुली ना, कर्णशुष्कुली असं पण त्या ठिकाणी एक नाव आलेलं आहे. आता असं लक्षात घ्यायचं की कान शब्द हा जर उच्चारला तर आपल्याला ज्ञान कशाचं होतं? कानामध्ये किंवा कर्णशुष्कुलीमध्ये किंवा कानाच्या चाफ्यामध्ये असणारं जे छिद्र आहे त्याचं ज्ञान होतं का नुसतं कानाचं ज्ञान होतं? वरच्या चाफ्याचं ज्ञान होतं, वर चाफ्याचं ज्ञान त्या ठिकाणी होत असतं. परंतु चाफ्याचं जरी ज्ञान झालं, परंतु तो चाफा काय करतो? आपली ओळख करून देतो का त्या चाफ्यामध्ये असणारा जो आकाशाची पोकळी असते त्याचं ज्ञान करून देतं? तर खरं त्याचंच ज्ञान त्या ठिकाणी करून देत असतं. जर आपल्याला डॉक्टरकडे जर जायचं असेल, बरोबर की नाही, जर आपल्याला डॉक्टरकडे जायचं असेल आणि आपण म्हटलं आमचा कान दुखतो, तर तो कानाच्या चाफ्यावर दावा करतो का त्या असणाऱ्या आकाशादी भागाचं जे छोटंसं विवर असतं त्याच्यावर उपचार करतो. तर त्या आकाशादी भाग छोटासा पोकळी त्याच्यावरती उपचार करत असतो. तो मात्र कानाच्या चाफ्यावरती उपचार करत नाही. मग कान दुखतो, मग डॉक्टर काय कान दुखतो म्हणल्यावर कानाच्या आतमध्ये छिद्रात औषधादी उपयोग त्या ठिकाणी करत असतो, बरोबर की नाही? औषधादी उपयोग त्या ठिकाणी करत असतो, पण कानाच्या चाफ्यावर करत नसतो. म्हणून त्या कानाच्या चाफ्याने काय केलं? आपण वेगळा राहिला आणि ओळख कशाची करून दिली? तर त्या असणाऱ्या छिद्राची किंवा त्या आकाशादी छोट्या भागाची ओळख करून दिली. म्हणून कानाचा चाफा हा काय झाला? उपाधी झाला. म्हणून कानाचा चाफा काय झाला?
उपाधी त्या ठिकाणी झाला. पाहतो कानाच्या चाफ्यात जे छिद्र असते त्या छिद्रात व्यापक आकाशाचा जेवढा भाग असतो तेवढ्याच आकाश भागास स्तोत्र म्हणतात. या ठिकाणी कानाचा चाफा आपण वेगळे राहून आपल्या छिद्रात असणाऱ्या आकाश भागाचे स्तोत्र असे ज्ञान करून देतो. जेवढा आकाश भाग आलेला आहे त्या कानाच्या चाफ्यामध्ये तेवढ्या भागाचं त्या ठिकाणी काय करून देत असतो, ज्ञान करून देतो असतो. आणि आपण मात्र त्याहून कसा होत असतो, निराळा होत असतो, वेगळा होत असतो. म्हणून कानाचा चाफा स्तोत्राची काय झाली, उपाधी झाली. उपाधी कधी होतं, आपण वेगळं राहतो आणि दुसऱ्याचं ज्ञान करून देतो. म्हणून कानाचा चाफा जो कर्णशुष्कलीसारखा भाग आहे तो काय झाला, त्या स्वत्राची म्हणजे कर्ण इंद्रियाची ऐकणे त्याची काय झाला, उपाधी झालं. आणि ते आतलं स्तोत्र भाग होतं नव्हतं, आतला तर आकाशाचा भाग स्तोत्र ऐकणे ते काय झालं, उपहित झालं ऐकणे. आता उपहित म्हणजे त्याला सुद्धा त्यांनी परिच्छिन्नच केलेलं आहे का नाही, त्याला पण परिच्छिन्न केलेलं आहे, त्याला पण व्यापलेलं आहे. केवढं व्यापलेलं आहे, कानाच्या चाफाने केवढा भाग व्यापला आहे आतमध्ये, छोटासा भाग व्यापलेला आहे का नाही. पण ते उपहित झालं ना शेवटी, उपहित झालं. उपहित कशाला म्हणायचं, जसं आता इथं म्हटलं की ही बाटली आहे, तिथं पण चैतन्य आहे, फक्त बाटलीनं त्याला आच्छादित केलं ना तेवढाच भागाला, म्हणून ते काय झालं, उपहित झालं. उपहित तर असणारच ना आहे का नाही. काय उपहित जर नाही म्हटलं मग त्याची ओळख कशी करणार तुम्ही. एवढं मोठं आकाश आहे आणि त्या एवढं मोठं आकाश आहे, त्याच्यात एक घट असेल तर त्या घटाने पण त्याला व्यापलेलं आहेच का नाही, आच्छादित केलेलं आहे का नाही. म्हणून त्याला त्या ठिकाणी काय म्हणतो आपण, उपहित करतो ऐक नाही. पाहतो इथपर्यंत काल आपण आलो होतो ना, सांगा महाराज.
उपाधी नाव आहे त्याला. आणि मग ते उपाधी येतं आणि ते चैतन्य काय होतं मग? हा नाही विचारा तुम्ही. मग चैतन्य काय होतं त्या ठिकाणी? त्याला उपाधीला जावं ते चैतन्य काय होतं तेव्हा? त्याची उपहित होतं ना चैतन्य. ते चैतन्य उपाधी लागली का नाही त्याला, ते उपहित होत असतं आहे का नाही? हा उपहित असतं म्हणजे ते थोडक्यात आपापल्या स्थितीमध्ये असतं. त्याच्या ठिकाणी काय कोणता दोष लागला का? चैतन्याच्या ठिकाणी कोणता दोष राहत नाही. ते फक्त काय होतं, उपाधी लागली. आता त्याला विशेषण नाही तर उपाधी का होईना पण आहेच ना, आहे का नाही? आणि अंतकरण विशेषण होतं तरी पण त्याला उपाधी हे अंतकरण जरी असलं पण ते धर्म त्याच्यावरती येत होतं म्हणून त्याला जीवभाव येत होता. आता त्याला जीवभाव येत नाही, ते जसं आहे तसं त्या ठिकाणी राहतं, त्याच्यामध्ये काही बदल होत नाही. ठीक आहे. आणखीन त्याला उदाहरण काय सांगितलं होतं आपण रात्री, तसं ते शेतकरी पाहिलं. जसं शेतकरी नांगर जर खांद्यावर जर घेतला तर तो नांगर म्हणतो का माझ्यामुळे याला शेतकरी पद आलेलं आहे, मी जर नसतो तर याला शेतकरी कोणी म्हटलं असतं का? म्हणजे नांगराने काय केलं ते तो शेतकरी जेव्हा तो मनुष्य गावाला जर आला समजा, बरं का, गावाला आला आहे का नाही, गावाला शेती करू लागला आहे का नाही. आता पेट्रोल डिझेल महाग झालं, आता मुंबईला काम नाही राहिलं, आता गावाला आला. आणि गावाला आल्याच्या नंतर आता काय करायचं, तर ते नांगर त्याने खांद्यावर घेतला आहे का नाही. खांद्यावर घेतल्याच्या नंतर मग त्या नांगराने काय झालं, त्याची ओळख झाली काय, शेतकरी असल्याचं आहे का नाही, शेतकरी असल्यास. पण तो नांगर म्हणला का माझ्यामुळं हा शेतकरी झाला. कदाचित तो नांगर ठेवून दिला त्याने आहे का नाही, आणि वकिलाची कपडे जर घातली, वकिलाचे कपडे घातले आहे का नाही, मग त्याला पहिली गोष्ट नांगरणी करता येते का? तो नांगरणी करायला त्याच्या आधी केले का? बरं त्याच्यात डॉक्टरचे कपडे घातले मग त्याला काय म्हणलं जातं, डॉक्टर म्हणलं जातं आहे का नाही. मग तो खरंच डॉक्टर असतो का? तो डॉक्टर पण नसतो. आणखी वकिलाचे कपडे घातले तर वकील पण होईल, पण तो वकील आहे का? वकील पण त्या ठिकाणी नसतो आहे का नाही. म्हणून अशा पद्धतीनं हे काय करतात, त्याची ओळख करून द्यायचा प्रयत्न करतात आहे का नाही. हे त्याची काय करतात, अशा प्रकारची ओळख करून देतात. याने आपला धर्म घातला का त्याच्यावरती, आपला धर्म त्याच्यावरती घातला नाही, असं विचारत घेता येतो विचार. चला आता मग मास्तरामुळं तिला काय झालं, मास्तरी म्हणू लागले आहे का नाही. डॉक्टरामुळं डॉक्टरी म्हणू लागले, आणि सरपंचामुळं सरपंचीनबाई म्हणू लागले. वास्तविक पाहिलं तर तिला एकही पद नाही, ती उपहितच असते आहे का नाही. अशा पद्धतीने विशेषणाने युक्त तो विशिष्ट म्हणावा आहे का नाही. जेव्हा ते विशेषणाने युक्त असतं ना तर विशिष्ट म्हणावा. विशिष्ट हे कोणत्या पदाचा विचार करतं, विशिष्ट हे कोणत्या पदाचा विचार करतं, तर जीव पदाचा विचार ह्या विशिष्ट शब्दाने येत असतो. म्हणून विशेषणाने युक्त तो विशिष्ट म्हणावा आणि उपाधीने युक्त तो उपहित म्हणावा. तो म्हणावा तो कोण आहे बरं याच्यामध्ये, तो म्हणजे काय, तो असणारा चैतन्याचा भाग, तो असणारा कोणाचा भाग, तो असणारा चैतन्याचा असणारा सर्वव्यापक चैतन्याचा भाग आहे का नाही, त्या भागाला त्या ठिकाणी म्हटलेला आहे. विशेषणाने युक्त तो विशिष्ट म्हणावा, तो चैतन्याचा भाग असतो त्याला विशिष्ट म्हणजे जीव असं म्हणावा. आणि जेव्हा उपाधीने युक्त तो सर्वव्यापक असणारा जो चैतन्याचा भाग आहे ते आहे की नाही अधिष्ठान चैतन्य, तो उपहित म्हणावा. म्हणूनच त्याला त्या ठिकाणी साक्षी असं म्हणावा. आता त्याचं कारण मीमांसा, आता खाली मागच्या पानावर जशी कारण मीमांसा दिली का नाही तसं या पानावर सुद्धा आता त्याची कारण मीमांसा देत असतात, ती पण आता लक्षात घ्या. एकच अंतकरण अधिष्ठान चैतन्याच्या ठिकाणी साक्षीभाव उत्पन्न करते आहे का नाही, त्यावेळेस उपाधी आणि जीवभाव उत्पन्न करते नाही. एकच अंतकरण अधिष्ठान चैतन्याच्या ठिकाणी साक्षीभाव उत्पन्न करते, त्यावेळेस उपाधी आणि जीवभाव उत्पन्न करते, त्यावेळी विशेषण असते आहे का नाही.
आता अंतकरण वेगळं आहे का अंतकरण एकच आहे? खरं पाहिजे गेलं तर अंतकरण त्या ठिकाणी एकच असतं. जोपर्यंत त्याला विचारसागराचं ज्ञान नव्हतं तोपर्यंत तो काय म्हणत होता, सुख दुःख कर्म धर्म संसार बंध माझ्या ठिकाणी आहे, असा त्याच्या अंतकरणामध्ये विचार होता का नव्हता? असं ते अंतकरण होतं. आणि ते अंतकरण काय म्हणायचा, माझ्या जीवाला दुःख होतं, माझ्या जीवाला त्रास होतो, असं तो वारंवार म्हणत होता. म्हणजे त्या जीवाच्या ठिकाणी हे सुख, आता त्या जीवाला खरं त्रास होत होता का? जीवाला कधी त्रास होईल का? जीवाला कधी त्रास होण्याचं काही कारण आहे का? जीव मुळात कसं आहे त्या ठिकाणी सच्चिदानंद रूप आहे. तरी पण हा म्हणायचा का नाही माझ्या जीवाला फार त्रास होतो, असं जेव्हा म्हणतो, बरोबर की नाही? त्याने आपले धर्म कुठं घातले? त्या असणाऱ्या चैतन्यावरती घातले होते, बरोबर की नाही? म्हणून ते अंतकरण कसं होतं, तर ते अंतकरण जीवभावाने त्या ठिकाणी युक्त होतं, बरोबर ना? काल महाराज कोणीतरी एक शंका केली होती, ते आलेत का आज? ते सर होते, सर आहेत का आज? नाही सर. नाही नसेल, जाऊ दे आता, मग नसेल तर जाऊ दे. आता आपल्याला काही कोणाला शंका नाही राहिली नाही याच्या विषयी. आपल्याला उपाधी विषय शंका आला ना, आता जाऊ दे. आपल्याला या ठिकाणी अंतकरण साक्षीभाव आणि जीवभाव या दोन गोष्टींचा विचार करायचा. जीवभाव म्हणजे काय, तर सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर जीवाच्या ठिकाणी दुःख हे लेश मात्र पण नसतात, परंतु तो जीवाच्या ठिकाणी अशा पद्धतीनं दुःख घालतो आणि माझा जीव त्या ठिकाणी त्रासात आहे असं त्या ठिकाणी म्हणत असतो. किंवा त्याच्या ध्यानामध्ये एकच असतं, काय असतं की जीव तोची देव, भोजन ती भक्ती, मरण ती मुक्ती पाखंड्याची, मनाला तैसा करती विचार, म्हणती संसार नाही पुन्हा, पिंडाच्या पोषके नागविले जन, केले हे लटके पुराण वेद, असं काहीतरी आहे. म्हणजे त्या ठिकाणी पुराण वेद शास्त्र याला त्या ठिकाणी खोटं म्हणतो. कारण शास्त्राने काय सांगितलं की देवाचे बरे देवाचे बरे तुका म्हणे खरे तुम्ही, असं त्या ठिकाणी मनावर घेत नाही. त्याच्या मनामध्ये काय असतं, जीव हाच देवे आणि भोजन ती भक्ती. त्या ठिकाणी भोजन करायचं, मस्तपैकी खायचं प्यायचं लिहायचं, एवढंच त्याच्या मनाला विचार त्या ठिकाणी शिवतो. त्यापेक्षा अन्य विचार मनाला कधी शिवतो का? त्यापेक्षा अन्य विचार त्याच्या मनाला कधी शिवत नाही. तो फक्त द्या ते आपण ते मानते. आपल्याला काय म्हणतो, तो देव असं म्हणतो आणि विषय ते भोग म्हणते. आणि आपला भोग काय, विषय भोगायचा त्या ठिकाणी, एवढाच विषय. त्यापेक्षा या परतेनं स्मृती अनेक आहे, यापेक्षा तो अनेक दुसरं काही मनामध्ये आणतो का? अधिक मनामध्ये आणत नाही. मग हा कोणता भाव निर्माण झाला अंतकरणाच्या ठिकाणी? साक्षी भाव झाला का जीव भाव झाला? हा जीवभाव झाला का नाही, हा त्या ठिकाणी जीवभाव त्या ठिकाणी झाला. आणि साक्षीभाव सांगत असताना तसं तुकोबराय म्हणतात, आम्ही जरी असं झालो टाकून उदास, आम्हाला आता कोणत्या आशा आहे का? आम्हाला कोणत्या प्रकारच्या आशा नाही, झालो टाकून उदास. आता कोण भय धरी पुढे मरणाचे हरी. आता हे हरी, आता मरणाचा आम्हाला भीती आहे का? आता आम्हाला मरणाची भीती नाही. का मरणाची भीती नाही? मरण खरं आहे का खोटं आहे? मरण साक्षीला आत्म्याला आहे का देहाला असतं? का देहाची ती परिवर्तित अवस्था असते? खरं पाहायला गेलं तर देहाची काय परिवर्तनशील अवस्था असते. उपजे ते नासे नाशिलेपण रूपे दिसे, हे घटक यंत्र तशी परिभ्रम आहे का? ते उत्पन्न होतं, नष्ट होतं, नष्ट झालं तर पुन्हा तेच परिवर्तन. म्हणजे हा देह आहे, हा देह पंचमहाभूतामध्ये गेला की नाही? मग पंचमहाभूतामध्ये गेल्याच्या नंतर मग आता पुढच्या वेळेस त्या पंचमहाभूतातून एक देह परत तयार होणार आहे. पण असंच तयार होईल का? असं तयार होणार नाही ना, ऐक नाही. माती तीच आहे आणि घटाचे आकार भिन्न भिन्न होतात की नाही? घटाचे आकार भिन्न होतात. मग हे घटाला मातीला हे वेगवेगळे जरी आकार येत असेल, पण ते आकार एकसारखे आहे का आणि नित्य आहे का? तर ते परिवर्तनशील आहे. मग मरण त्या ठिकाणी आहे का? मरणच मुळात मिथ्य नाही. उलट मरण माझे मरून गेले, मज केले अमर.
खाऊ पुसले, बुडक पुसले, ओस पुसले दे भाऊ, म्हणून आम्ही जरी असं झालो टाकून निघूत असं. आता कोण भय धरी, आता कोण भय धरणार आहे पुढे मरणाचे हारे. उलट म्हणले भलते ठाई पडो देह तुरंगी सोडो. हा देह कुठे पडो, ऐक नाही. आणि तुरंगी म्हणजे अगदी घोड्यावर आयटीत बसो, ऐक नाही. गेले मान अपमान सुख दुःखाचे खंडन, तुका म्हणे चित्ती नाही वागवी तर खंती. आता मी मनामध्ये कोणती खंती वागवतो का? मला काळजी आहे का? मला कोणत्या प्रकारची काळजी नाही. उलट मला काय सगळीकडे परमात्माच व्यापलेला आहे. जन विजन आम्हा झाले विठ्ठल नामाप्रमाणे, पायी तिकडे बाप आहे विठ्ठल आणि रखुमाये, वन पट्टण एक भाऊ. आता इथं काय झालेलं आहे, मी वनामध्ये असलो आणि पट्टण म्हणजे नगरामध्ये असलो तर माझा काय भाव झालेला आहे, एक भाऊ, एकनिष्ठा भाव झालेला आहे. मला जिकडं तिकडं तो साक्षी परमात्मा प्रतीतीला येतो. मला आता संसार दुःख प्रतीतीला येत नाही. किंवा आता फार अशा अवस्थेवर गेली ते म्हणले ह्या शरीराच्या बाबतीत निंदी कोणी मारी, वंदी कोणी पूजा करी, ऐक नाही. मज हेही नाही तेही नाही, वेगळा दोही पासूनही. मी सगळ्यांपासून कसं आहे, मी निंदी कोणी मारी, हे कोणाला मारतात, निंदितात, वंदितात, हे सगळं कोणाला, ह्या शरीराच्या सापेक्ष. किंवा सुखदुःख, ऐक नाही, त्या लावल्या मन, मान अपमान मनाचे लक्षण. मन म्हणजे अंतःकरणाचा भाग, ऐक नाही. काय बोलला आता मी, मान अपमान मनाचे लक्षण, लावल्या ध्यान त्याची करी. जसं तुम्ही मनाला त्या ठिकाणी कोणी चांगलं म्हणलं तर तुम्ही त्याच्या मागे जाता, वाईट म्हणलं तर त्याच्या मागे जाता. हे मान अपमान कोणाचं लक्षण आहे, मनाचं लक्षण आहे. साक्षीचं लक्षण आहे का? साक्षीचं मात्र लक्षण आहे. मी कोण आहे, मी साक्षी आहे, चैतन्य रूप आहे, असं त्याच्या ठिकाणी भाव तयार होत असेल तर तो जीव भाव झाला का साक्षी भाव झाला? साक्षी भाव झाला. आणि कुठे झाला? साक्षीच्या ठिकाणी झाला का अंतःकरणाच्या ठिकाणी झाला? अंतःकरणाच्या ठिकाणी. आता ते अंतःकरण आपला धर्म साक्षीवर घालतं का? ते अंतःकरण आता आपला धर्म साक्षीवरती घालत नाही. विचारसागराच्या आधी घालत होतं, पण आता विचारसागर झाल्यामुळे ते आता घालत नाही. तो वारंवार म्हणतो हे धर्मच आपल्याला आहे मुळात, आहे का नाही. हे अंतःकरणाचे. मी अंतःकरण आहे का? अंतःकरण जड आहे का चेतन आहे का ते माया कार्याचे? पहा बरं, अंतःकरण माया कार्य नाही का? आणि माया चेतन आहे का जड आहे? जड आहे का नाही? जड आहे. मी तर चेतन आहे, मग मी अंतःकरण आहे का? मी अंतःकरण नाही. आणि अंतःकरणातले धर्म तरी माझे आहे का? अंतःकरणातले धर्म सुद्धा माझे नाही, फक्त भ्रमाने माझे वाटत होते, पण ते माझे मात्र धर्म नाही, ते अंतःकरणाचे धर्म. तो आता अंतःकरणाचे धर्म साक्षीवर घालत नाही आणि म्हणत पण नाही मला फार त्रास होतो, मी फार दुःखी आहे, असं मात्र म्हणत नाही. पण कोणत्या कप्प्यात? व्यवहाराच्या कप्प्यात म्हणतो का ते अद्वैत तत्वाचा स्वरूपाच्या कप्पा त्याच्यात म्हणतो. तर व्यवहाराच्या कप्प्यामध्ये म्हणू शकतो, पण स्वरूपाच्या कप्प्यामध्ये असा व्यवहार तो करत नाही. पहा आता अंतःकरण अधिष्ठान चैतन्याच्या ठिकाणी वास्तविक कुठं आलतो आपण? हा, एकच अंतःकरण अधिष्ठान चैतन्याच्या ठिकाणी साक्षीभाव उत्पन्न करते, त्यावेळी उपाधी आणि जीव भाव उत्पन्न करते, त्यावेळेस विशेषण असते. अंतःकरण अधिष्ठान चैतन्याच्या ठिकाणी वास्तविक साक्षीत्व नाही, जीव भाव नाही. आता त्या चैतन्याच्या ठिकाणी पाहायला गेलं, अंतःकरणाचं अधिष्ठान चैतन्य, त्यालाच काय म्हणतो आपण? अंतःकरण अधिष्ठान चैतन्याला काय नाव आहेत? आठ. हा, विशेष. अजून काय नाव आहे त्याला? विशेष म्हटलं बाबा. अजून काय? हा, हे तुमच्या वारंवार लक्षात राहिलं पाहिजे, म्हणून मी तुम्हाला असं विचारतो, ऐकलं. त्याच्या ठिकाणी जीव भाव आहे का? त्याच्या ठिकाणी साक्षी भाव तरी आहे का? त्याच्या ठिकाणी जीव भाव पण नाही आणि त्याच्या ठिकाणी साक्षी भाव पण नाही. ते उदाहरण आपण नेहमीच पाहत असतो की एक माशी आली आणि ती बैलाच्या शिंगावरती बसली. मग ते बैलाच्या शिंगावरती माशी बसल्याच्या नंतर पुढं माशी तासभराने उठली आणि त्या बैलाचा आभार मानायला गेली. आणि आभार मानायला गेल्याच्या नंतर काय म्हणले? की म्हणले बाबा की दादा मी तुझ्या शिंगावर इतक्या काळ बसले, बैल दादा तुझ्या शिंगावर इतक्या काळ बसले, तुझा मी आभार मानते, ऐक नाही. तर तो बैल म्हणला तू एवढ्या वेळ शिंगावर बसली हे मला माहिती नाही, ऐक नाही. ती म्हणली माझं काय तुम्हाला थोडंफार वजन झालं असेल, तुम्ही ते सहन केलं, तुम्हाला मला तुझं वजन पण झालं नाही, ऐक नाही.
मला तुझं वजन पण झालं नाही आणि तू इतक्या वेळ शिंगावर बसले हे पण मला माहिती नाही. तसं ह्या साक्षीला जर विचारलं की बघा की इतक्या काळ आतापर्यंत तुमच्यावर हे धर्म घातले होते आम्ही, तर तो म्हणतो तुम्ही माझ्यावर जीवभाव धर्म घातले का साक्षीभाव धर्म घातले हे सुद्धा मला माहिती नाही. किंवा आपण रज्जूवरती सर्पाचं उदाहरण देताना त्या रज्जूला सांगितलं, म्हणले की रज्जू दादा तुझ्यावरती इतक्या काळ साप प्रतीला आला, तुला काय त्याची भीती वाटली का? तो म्हणतो मला त्याची काही भीती वाटली नाही. बरं त्या सापाच्या विषारी तू काही विषारी झाला का? तो म्हणतो मी विषारी पण झाला नाही. आणि त्या सापाच्या वजनाने काही दबून गेला का? तो म्हणतो मी दबून पण गेला नाही. आणि तू रज्जू आहे तुला माहिती आहे का? तर तो म्हणतो मी रज्जू आहे हे पण मला माहिती नाही. म्हणजे तो रज्जू आहे हे माहीत नाही, सापाच्या वजनाने तो दाबला हे माहीत नाही, आणि सापाच्या विषाऱ्याने तो विषारी झाला हे पण माहिती नाही, आणि सापामुळे तो सर्प रूपाने प्रतीला आला हे पण त्याला माहिती नाही. म्हणजे हे जसं सापाच्या ठिकाणी नसतं तसं साक्षीच्या ठिकाणी जीवभाव किंवा साक्षीभाव आहे का? तर जीवाच्या ठिकाणी जीवभाव आपलं साक्षीच्या ठिकाणी जीवभाव पण नाही आणि साक्षीभाव सुद्धा त्या ठिकाणी नसतं. का बरं नाही? कारण ते मुळात तसं आहे सचित आनंद स्वरूपाचं आहे, म्हणून त्याच्या ठिकाणी जीवभाव पण नाही आणि साक्षीभाव पण नाही. ते अंतःकरणाच्या सापेक्षतेच्यावरती फक्त लादण्याचं काम असतं. अंतःकरण अधिष्ठान चैतन्याच्या ठिकाणी वास्तविक साक्षीत्व नाही आणि जीवभावही नाही त्या ठिकाणी, आहे का नाही? तो स्वतः कसा असतो? मुक्तच असतो, आहे का नाही? तुका म्हणेस आहे देव आहे तैसा आहे, म्हणून त्या ठिकाणी देव जसा आहे तसाच त्या ठिकाणी आहे. कोणत्या प्रकारचा बदल त्याच्या ठिकाणी संभवत नाही. अज्ञानी जीवास आत्मरूपाचे मी करता भोगता आहे असे ज्ञान होते, त्यावेळेस विशेषणाचे लक्षणाप्रमाणे अंतःकरण विशेषण होते. आता बघा अज्ञानी जीव आहे का नाही, ज्याला आत्मस्वरूपाचं साक्षीचं हे अशा प्रकारचं जे ज्ञान नसतं का नाही, तर त्यावेळेस विशेषणाच्या लक्षणाप्रमाणे मग आपण विशेषणाचं लक्षण पाहिलं का नाही, अंतःकरणात ते सुख दुःख धर्म ते विशेषावरती घालवतं. असा अंतःकरणाच्या विशेषणाच्या लक्षणाप्रमाणे अंतःकरण विशेषण म्हणतात. आणि ज्ञानवानास आत्म्याचे असंग ब्रह्मे कृपे करून भान होते, म्हणून त्याच अंतःकरणात उपाधी म्हणतात. बघा आता इथं एक ज्ञानवान पुरुष सांगितला, म्हणजे या ठिकाणी एक विवेकी पुरुष सांगितला आणि एक अविवेकी पुरुष त्या ठिकाणी सांगितला. आता विवेकी पुरुषाची काय लक्षणं केली आहे का ओंकार वायच? मग बोला ना. ते व्हिडिओ का बंद करून ठेवला तेवढा का? आता आला व्हिडिओ का? मलाच असं होतं तुम्हाला, मला नाही दिसत, मग काय माहिती हे आपोआप होत असतं. सांगा ना आता विवेकी पुरुषाचं लक्षण आणि अविवेकी पुरुषाचं लक्षण. कसं भान होतं? त्याचं भान होण्याचं कारण काय माहिती का? त्याचं भान होण्याचं कारण काय माहिती का? सुख दुःख सत्य आहे का कल्पितच आहे? आणि दुःख आपल्याला सत्याचं आहे का कल्पिताचं आहे? कल्पिताचं. मग तो कल्पिताला कल्पितच मानतो, सत्य मानत नाही. मग मला सांगा त्याच्या जीवनात दुःख आहे का? दुःख नाही. मग आता ते ब्रह्म कसं आहे? सुखरूप आहे. आणि याला अनुभव कसा येणार आहे? सुखाचा जसं ब्रह्म आहे तसंच अनुभव येईल का नाही? तसंच त्या ठिकाणी अनुभव येत असतो. आणि अज्ञानी मनुष्याला असा सुखाचा अनुभव येतो का? अज्ञानी मनुष्याला सुखाचा अनुभव येत नाही का? कारण ते कल्पित असणारे सुख दुःख
त्याचं वारंवार चिंतन करत असतो आणि वारंवार चिंतन केल्यामुळे त्याला ब्रह्म स्वरूपाचं जसं भान व्हायचं तसं भान मात्र त्याला त्या ठिकाणी होत नाही. त्याचा हा मुद्दा आहे ना महत्त्वाचा मुद्दा आहे. ठीक आहे ना. तर पहा की ज्ञानवानास आत्म्याचे असंग ब्रह्मकृपे करून भान होते म्हणून त्याच अंतकरणास उपाधी म्हणतात. आणि अज्ञानी मनुष्याच्या अंतकरणामध्ये विशेषण मानायचं आणि ज्ञानवान पुरुषाच्या अंतकरणाला उपाधी असं म्हणतात. जीवाचा विशेष भाग जो साक्षी त्याच्या ठिकाणी कोणताही संसार धर्म नाही. आता जीवाचा विशेष जो साक्षी आत्मा कुटस्थ जो भाग आहे त्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा संसार धर्म नाहीचे. सर्व संसार धर्म विशेषण जे अंतकरण त्याच्याच ठिकाणी आहे. म्हणजे सगळा संसार धर्म आणि हे कोणाच्या अंतकरणामध्ये राहतात? विवेकी पुरुषाच्या ठिकाणी राहतात का अविवेकी पुरुषाच्या ठिकाणी राहतात? अविवेकी पुरुषाच्या ठिकाणी राहतात. म्हणून अविवेकी पुरुषाचं अंतकरण नेहमी उपाधी असतं, ती कधी विशेषण होत नाही. बरोबर ना? हा, मग अविवेकी पुरुष अज्ञानी पुरुषाचं अंतकरण हे नेहमी विशेषणानेच युक्त असतो म्हणून तो जीवनामध्ये सगळे कष्ट सोसत असतो. पाहता पुढं विशेष जो साक्षी त्याच्या ठिकाणी क्लेशाधिक मानले तर वेदवचनाशी विरोध येईल. ऐक नाही. आता विशेष साक्षी आत्मा कुटस्थ वगैरे असं ते असणारं चैतन्य आहे आणि त्याच्या ठिकाणी क्लेश, ऐक नाही, क्लेश म्हणजे किती क्लेश पाहिले आपण पाहता येतात का? पंचक्लेश पाहिले, ऐक नाही. आणि कुठं वेदामध्ये सांगितलं का का अशा पद्धतीनं ब्रह्माच्या ठिकाणी अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश हे सगळे दुःख हेतू असणारे पंचक्लेश आहेत. असं कधी पाहिलं का? आणि असं जर पाहिलं समजा एखाद्याने असं जर म्हटलं तर वेदांत शास्त्रामध्ये ब्रह्म कसं सांगितलं? सच्चिदानंद नित्य शुद्ध बुद्ध मुक्त सच्चिदानंद स्वरूप आहे. या सगळ्या वचनाला विरोध नाही यायचा का? या साऱ्या वचनाला त्या ठिकाणी विरोध येईल. आणि असा जर अशा पद्धतीने विरोध आला तर कोणीही जीव असू द्या त्याला जीवनामध्ये कधी सुख होईल का? त्याला जीवनामध्ये कधी सुख होत नाही. आणि ज्या अर्थी आपल्याला सुख होतं त्या अर्थी काय? हे क्लेश सत्य आहे का मिथ्या आहे? हे क्लेश त्या ठिकाणी मिथ्याच आहे. आणि जर सत्य म्हणलं तर वेदवचनाशी अत्यंत विरोध येऊ शकतो. म्हणून काय म्हटलं की जो साक्षी त्याच्या ठिकाणी क्लेशादी मानले तर वेदवचनाशी विरोध येईल. म्हणून सर्व वेदवचने साक्षी सर्व क्लेशाहून रहित आहे. म्हणून जसं आपण पाहतो की नाही की सूर्याच्या घरी संध्याकाळ झाला का अंधार पडतो, दिवस झाला का प्रकाश होतो. असं आहे का कधी? सांगे सूर्याच्या घरी प्रकाश काय वातीवर आहे? कान लावीचे अंधारे कोंडेल का? सूर्याच्या घरी प्रकाश हा वातीवर असतो का? संध्याकाळ झालं म्हणजे अंधार पडतो का? त्याच्या ठिकाणी सकाळ नसती, संध्याकाळ नसती, दुपार नसती. बरोबर ना? का तिथं दिवस रात्र पण नसतात? तिथं दिवस रात्रही नसतात, आहे का नाही? मग ज्या अर्थी दिवस रात्र नाही त्या अर्थी त्याच्या ठिकाणी क्लेश दुःख आहे का? दुःख नाही. तसं ह्या चैतन्याच्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी असणं शक्य आहे का? या सर्व गोष्टी असणं शक्य नाही. म्हणून तो साक्षी सर्व क्लेशाहून रहित आहे असे प्रतिपादन करतात. साभास अंतकरण विशिष्ट. बघा आता हे वारंवार साभास अंतकरण आभास अंतकरण, हे साभास आणि आभास काही वेगळं नाही, पण हे वारंवार सांगितलं ते काय मुळात किती माहिती आहे का? मला असं वाटतं ह्या सगळ्या हा जो परिच्छेद आहे की नाही या परिच्छेदाचा विचार केला ना, येनमीन इकडून तिकडून जर विचार केला तर 7-10 वळीच्या पुढे वळी तयार होणार नाही. याचा सगळा सारभाग तयार केला. बरोबर ना? याचा सगळा सारभाग असं कोणाला जर तयार करता आला ना तर सगळा सारभाग तुम्ही तयार करू शकता. ऐक नाही. आणि जास्तीत जास्त आहे ना 7-8 मुद्द्याच्या पुढे मुद्दे तयार होऊ शकत नाही. 7-8 वळीमध्ये त्याचं काम भागू शकतं. फक्त जरा शांत बसून जर याच्यातलं जर चिंतन काढलं तर अशा पद्धतीने हे थोडक्यात सुद्धा होऊ शकतं. आता वारंवार तेच देतात. पाहता साभास अंतकरण विशिष्ट जो व्यावहारिक जीव त्याचे ब्रह्माशी एकत्व घडत नाही हे खरं आहे का नाही? आता साभास अंतकरण विशिष्ट जो व्यावहारिक जीव आहे का नाही, विशिष्ट पदाचा जो जीव आहे त्याची ब्रह्माशी एकत्व घडत नाही हे खरे. आता हे घडत नाही. आता हे कोणाच्या दृष्टिकोनातून घडत नाही तर अज्ञानी अविवेकी पुरुषाच्या दृष्टिकोनातून घडत नाही. आणि जर त्याची सिद्धी जर करायची झाली तर शास्त्राच्या माध्यमातून सिद्धी आहे का नाही?
तुका म्हणे कैची किंवा कोठे जीव निराळा, आहे का नाही सरळ सरळ सिद्धी, ही सिद्धी आहेच आहे, पण त्याच्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला थोडं चिंतन करावं लागेल. पण हे अविवेकी मनुष्याला पटत नाही, म्हणून त्याला काय करायचं, हे सांगण्यापेक्षा काय सांगू आता आपल्याला. तो पहिला म्हणत होता साक्षीचं ब्रह्माशी एकत्व घडत नाही, आधी तो साक्षी आपण सिद्धी करू, आणि साक्षीची सिद्धी केली तर त्याच्यामध्ये जो विशिष्ट जीव आहे त्याची पण सिद्धी होणारच का नाही, त्याची पण सिद्धी होणारच आहे ना. आरशामध्ये प्रतिबिंब कोणाचं पडलं, आरशामध्ये प्रतिबिंब कोणाला तरी बिंबाचंच पडलं असेल ना. आणि बिंब आणि प्रतिबिंब भिन्न असतो की एकच असतो, बिंब एकच असतो, आहे का नाही. तो म्हणला अहो ते प्रतिबिंब आहे, हे बिंब आहे, आणि त्या प्रतिबिंबाचं बिंबाशी कसं काय एकत्व होईल, आहे का नाही. मग होत नाही एकत्व. मग ज्याचं प्रतिबिंब पडलं त्याला म्हणलं तो आता आरशापासून बाजूला हो, आहे का नाही. मग तो आरशापासून बाजूला गेल्याच्या नंतर मग ते प्रतिबिंब पुढं आरशात गेलं का, त्या आरशात नष्ट झालं, गायब झालं, आहे का नाही. वास्तविक पाहिलं तर ते बिंबाचंच प्रतिबिंब होतं. म्हणजे याच्यावरून काय सिद्ध झालं, बिंब असेल तर प्रतिबिंब, बिंब नसेल तर प्रतिबिंब नाहीच आहे. मग साक्षी असेल तर विशिष्ट जीव, आणि साक्षी नसेल तर विशिष्ट जीवाची सिद्धी होत नाही, हे आपण मागच पाहिलं. म्हणून त्या अर्थी साक्षीचं आपलं जीवाचं साक्षीशी एकत्व आहे का नाही, जीवाचं साक्षीशी एकत्व आहे, आणि साक्षीचं ब्रह्माशी एकत्व आहे का नाही, साक्षीचं ब्रह्माशी एकत्व आहे, कारण साक्षी हा ब्रह्मरूपच आहे. मग अशा पद्धतीनं पण हे अविवेकी पुरुषाला कधी कळणार नाही, पण हळूहळू त्याला पण कळेल खाली पाहता. तर साबस अंतकरण विशिष्ट जो व्यावहारिक जीव त्याचे ब्रह्माशी एकत्व घडत नाही, हे खरे का घडत नाही, याचं कारण काय दिलं होतं आपण, ब्रह्माशी एकत्व का घडत नाही. हा जीव ही काय लागलेली कल्पना अविद्या ही त्याला उपाधी लागलेली, बरोबर ना, मग घडत नाही, हे खरे. तथापि आता हे खरं कुठपर्यंत खरं मानायचं, तर कायमस्वरूपीच याला खरं मानायचं, तर कधी कधी ऐका नाही, हे मिथ्येचे, नंतर आपल्याला याच्यावर पण विचार करायचा. तथापि तरी पण जीव ब्रह्मरूप आहे असे म्हणण्यात जीवपदाने पारमार्थिक जीव म्हणजे जीवपदाचे लक्ष जो साक्षी त्याचे ब्रह्माशी एकत्व घडण्यास हरकत नाही, आहे का नाही. आता जीव कसा आहे त्या ठिकाणी, आहे का नाही, ममे अंश जीव लोक जीव भूत सनातन, हे सगळे जीव ब्रह्मरूप नाही का, जीव बरेच ना, ब्रह्मरूपच ना. जसं तू देवाचे बरे तो का म्हणे खरे तुम्ही, जीव हा खराच ब्रह्मरूप आहे का, खोटा ब्रह्मरूप आहे, खोटा ब्रह्मरूप नाहीच आहे, तो खराच ब्रह्मरूप त्या ठिकाणी आहे. म्हणून जीव ब्रह्मरूप आहे असे म्हणण्यात जीवपदाने पारमार्थिक जीव म्हणजे काय, याचा अर्थ घ्यायचा लक्षात बरं. परम म्हणजे श्रेष्ठ अर्थाने, ऐक नाही, जर विचार केला तर जीव हा कसा आहे, परम म्हणजे श्रेष्ठचे त्या ठिकाणी, ऐक नाही. आणि म्हणजे जीवपदाचे लक्ष, जीवपद आहे त्याचा वाच्यार्थाने विचार करायचा का लक्ष्यार्थाने विचार करायला सांगितला. जीवपदाचा वाच्यार्थाने केला तर उपाधीशी एकत्व होऊ शकतं, आणि जोपर्यंत उपाधी तोपर्यंत त्याचं ब्रह्माशी एकत्व घडत नाही. पण लक्ष्यार्थाने जर विचार केला तर जीवपदामध्ये असणारा जे लक्ष्यार्थ आहे तत्पदातलं तोम पदातलं जो लक्ष्यार्थ आलेला आहे, ऐक नाही, तर ते आणि वाच्यार्थ आलेला जीव, त्या जीवाचं लक्ष्यार्थाशी म्हणजे त्या असणाऱ्या साक्षीशी एकत्व होतं का नाही, एकत्व होतं, कारण त्याचंच पडलेलं ते काय प्रतिबिंब आहे. म्हणून जीव म्हणजे जीवपदाचं लक्ष जो साक्षी त्या साक्षीचे ब्रह्माशी एकत्व घडण्यास हरकत नाही. तुम्ही जीवपदाचं नाही म्हटलं तर त्या जीवाचं जे बिंब आहे साक्षी, त्या साक्षीचं मात्र ब्रह्माशी एकत्व घडायला काही हरकत नाही असे तात्पर्य आहे. आता हे सगळ्यांच्या लक्षात येतं ना, म्हणजे जे ग्रंथ पाहत असतील, ग्रंथाचे ओळी त्या ओळीवर बोट ठेवत असतील आणि ऐकत असेल त्याच्या लक्षात येऊ शकतं. परंतु हे मग इकडं तिकडं बघून आणि नुसतं ऐकून जर करायचा प्रयत्न केला तर मात्र त्याच्या ते लक्षात येणार नाही, ठीक आहे ना. साक्षी त्याची ब्रह्माशी एकत्व घडण्यास हरकत नाही असे तात्पर्य आहे. वास्तविक बुद्धी देशात सर्व व्यापक चैतन्याच्या असणाऱ्या भागास फक्त साक्षी अशी संज्ञा केलेली मात्र सांगितलेली आहे. आता काय म्हणलं, बुद्धी देशात, ऐक नाही, बुद्धी किती आपली, अंतकरण किती आपलं, जेवढं अंतकरण आहे तेवढीच बुद्धी मानायची ना आपल्याला, बरोबर की नाही. आता तो देश म्हणजे ते ठिकाण भाग, त्यामध्ये
सर्वव्यापक चैतन्याचा असणाऱ्या भागच फक्त साक्षी अशी संज्ञा केलेली. तेवढा जो भाग आहे का नाही, जसं समुद्र पाहिलं, समुद्रामध्ये घट ठेवला, आता त्या घटाने समुद्राचा किती भाग व्यापला बाहेरून, तेवढाच भाग लक्षात तिथं काय घ्यायचा की साक्षी आपलं. तसं सर्वव्यापक चैतन्यामध्ये जेवढं अंतःकरण बुद्धी देश आलेलं आहे तेवढाच भाग आहे. त्याच भागाला काय म्हटलं, साक्षी आत्मा कुठस्थ असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणून सर्वव्यापक चैतन्याचा असणाऱ्या भागास फक्त साक्षी अशी संज्ञा केलेली आहे. त्याला संज्ञा काय केलेली, साक्षी असं म्हटलेलं आहे. का बरं साक्षी म्हटलेलं आहे? वास्तविक पाहिलं तर ते साक्षी सुद्धा म्हणण्याचं काय काम आहे का? म्हणण्याचं काम नाही, परंतु त्या असणाऱ्या बुद्धीनं काय केलेलं आहे किंवा अंतःकरणाने काय केलेलं आहे, त्याला व्यापलेलं आहे. म्हणून अशा पद्धतीनं त्याला ती नावं आलेली आहे. अशी संज्ञा केलेली संज्ञा मात्र केल्याचे सांगितले. वस्तुतः हे दोन्ही एकच आहे. वास्तविक पाहिलं तर सर्वव्यापक चैतन्य म्हणजे समुद्र आणि घाटापाशी असणारा समुद्राचा काही भाग, तो समुद्रावरून वेगळा काही एकच आहे, तो एकच आहे ना. फक्त आता तुम्ही म्हणा त्या घाटापाशी असलेला घाटापाशी असणारं पाणी आहे का नाही, ते घाटाने व्यापलेलं पाणी असं तुम्ही त्या ठिकाणी म्हणू शकता. एखादं समुद्रात द्वीप असेल तर द्वीपानं व्यापलेला, इथं बघा हे द्वीपाच्या कडेला असणारं पाणी किती छान दिसतं आहे का नाही, आणि समुद्रात आणि ते द्वीपापाशी असणारं पाणी छान दिसतं, आणि बाकीचं पाणी त्यापेक्षा वेगळं असतं का? वेगळं नसतं ते. आणि हे पाणी कसं असतं, एकच त्या ठिकाणी असतं. तसं बुद्धीनं किंवा अंतःकरणाने व्यापलेलं चैतन्य आणि सर्वव्यापक असणारं चैतन्य, या चैतन्यामध्ये काही फरक आहे का? याच्यामध्ये काही फरक नाही. आणि अंतःकरणामध्ये पडलेलं प्रतिबिंबित चैतन्य, याच्यामध्ये फरक का जाणवला? तर फक्त त्याच्यामध्ये उपाधी आली म्हणून फरक जाणवला. वास्तविक पाहिलं तर ते सुद्धा भिन्न नाही, परंतु त्याची सिद्धी नंतर करू. आता काय करायचं, अंतःकरणाने किंवा बुद्धीनं तो सर्वव्यापक चैतन्याचा भाग व्यापलेला आहे ना, तो व्यापलेला भाग आणि सर्वव्यापक चैतन्य, याच्यामध्ये काही फरक आहे का? हे दोन्ही मात्र कसं आहे, एकच आहे. वस्तुतः ते दोन्ही एकच आहे. ते दोन्ही एकच आहे म्हणण्याचं तात्पर्य कोणकोणतं? दोन्ही एकच आहे म्हणण्याचं कोणकोणतं सांगायचं? दोन अंतःकरणाने व्यापलेलं चैतन्य आहे का नाही, ते दोन हे काही भिन्न नाही त्या ठिकाणी, आहे का नाही. दोन्ही एकच आहे. परंतु ज्यांना शास्त्र संस्कार नाही त्यांच्या समजुतीकरता जीव ब्रह्माची एकता, विशेषण आणि उपाधी यांची स्वरूपे सांगून सिद्ध केलेली आहे, आहे का नाही. आता इथं असंही जर केलं तरी चालेल, तर सर्वव्यापक चैतन्य आणि साक्षी असा विचार केला, किंवा ओंकार महाराज याच्यामध्ये अंतःकरणामध्ये पडलेलं प्रतिबिंब म्हणजे जीव आणि तो साक्षी, हे दोन्ही वेगळे आहे का एकच आहे? तर याचाही विचार केला तर ते दोन्ही एकच आहे. इथंही दोन्ही घेऊ शकता आणि सर्वव्यापक चैतन्य आणि साक्षी इथे तुम्ही एकच घेऊ शकता. म्हणून याच्यातही कोणत्या कारण त्याने मुद्दा काय उपस्थित केला होता की जेवढी अंतःकरण साक्षी किती मानायचे तेवढीच साक्षी माना. म्हणजे मग इथं दोन म्हणण्याचं तात्पर्य काय? तर साक्षी दोन नाही म्हणायचं, सगळ्याच्या ठिकाणी साक्षी एकच म्हणायचा. हा पण अर्थ लक्ष देतो, आणि जीव असा विचार करताना हाही त्याच्यामध्ये अर्थ लक्षात घेता येतो. मला असं वाटतं पुढं बोलायचं का थांबायचं? आता जास्त नाही व्हायचं का आता? बरं, याच्यावर कोणाला काही शंका आहे का? पाठात शंका करा. मी ते काल त्यांना म्हटलं होतं की शंका जर करायचं झालं ना, पाठात करा, वैयक्तिक स्वतंत्र शंका करू नका. हा बरोबर आहे ना. जर पाठामध्ये शंका केली तर सगळ्याचं समाधान होऊ शकतं, पण वैयक्तिक शंका केली तर त्याचं एकट्याचं समाधान होऊ शकतं. कोणाला काही शंका आहे का याच्यामध्ये? का बरं, कधी कधी असं होतं की मुळात मुद्दाच कळाला नाही तर शंका उपस्थित होणार कुठून? आणि कदाचित ते फारच ज्ञानी असतील, मुक्त पुरुष असतील, म्हणून आता म्हणजे आता काय की आता काही करायचं शिल्लक राहिलं नाही, काम नाही झालं पाहिजे रिकामा फावल्या तर करू चेष्टा. आता फावल्या वेळामध्ये आपण काहीतरी क्रिया करू म्हणून असं इकडे तिकडे फिरण्यापेक्षा विचारसागर ऐकावा. मग त्याला आता काय मुक्त अवस्था आहे म्हणून त्याला काही शंका येणार नाही, आहे का नाही. आणि ज्याला काही कळालं नाही त्याला पण काही शंका येणार नाही. आणि मग शंका कोणाला येऊ शकते? का जो जिज्ञासू वृत्तीवरती आहे आणि ज्याला हे प्राप्त करून घ्यायचं त्याला शंका येऊ शकते. मग याच्यात आता दोन पुरुष असू शकतात.
आणि कदाचित मग जिज्ञास वृत्तीचे पार त्यांना जिज्ञास वृत्तीचे असेल तर मग करतील शंका कदाचित, आणि मुक्त असेल तर करणार नाही, आणि अज्ञानी असेल तर करणार नाही, आणि खरंच कळायला असेल तर मग शंका करणार नाही, असं पण होऊ शकतं. नाही काही शंका ना, थांबायचं आपल्याला. चला. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हरि ओम.